ह्या खोलीत काय करतेस तू? काय करते म्हणजे? माझी खोली आहे. तुझी नाही, माझी आहे. अहो, लग्नानंतर नवऱ्याची खोली तीच बायकोची खोली असते. हा जो तुझा माज, तुझी कुर्मी, तुझा फालतूचा कॉन्फिडन्स आहे ना, तोच संपवायचा आहे मला. आणि मी ते करणारच. खरं मी काय करेन माहितीये का? आता तुला तुझ्या त्या व्लॉग मध्ये काय बोंबाबोंब करायची ती करत बस. लोकांना सांगायचंय ते सांगत बस. मला काही फरक नाही पडत. कुणाच्या बापाला भीत नाही मी. धैर्य, मला रूम मधून हकलून दिलं म्हणजे आयुष्यातून हकलून दिलं असं समजू नका. जमायचं नाही ते. इतक्या सहजासहजी हरणाऱ्यातली नाहीये ही सावी. मरल पण शेवटपर्यंत नडल. प्रेमासाठी आणि गरज पडली तर प्रेमासोबत. त्या सावीनं डोक्याला ताप करून ठेवलाय. हार मानायलाच तयार नाहीये. आता ही आली म्हणून मामा आणि इरा डोकं खायला सुरू करतील. हे इन्व्हेस्टरला कसं बसं कन्व्हिन्स केलं होतं, तो डोकं फिरवेल ते वेगळंच. शाळेचं काम सुरू करायचंय पण ही घरात असताना ते कसं करायचं? सगळीकडून कोची करून ठेवली आहे या पोरीनं. धैर्य मुजुमदार जर जिंकायचं असेल ना, तर जसं ह्या पुरीला रूम मधनं बाहेर काढले तसंच आयुष्यातनं सुद्धा बाहेर काढायला लागल. बघूया किती वेळ दारात बसून राहते ते. धैर्य, तुम्ही जर शेर असाल तर मी 1.25 शेर आहे. मी जे ठरवून आलीये ते मी करून राहणारच. काय झालं? आलीस परत? खूप उड्या मारत गेलेलीस ना धैर्यांच्या खोलीत? मग काय झालं? हकलून दिलं त्यांनी? बिचारी सावी. काय ग, मंगळसूत्र घालून खूप बढाया मारत होतीस ना? काय ते माझा नवरा माझा नवरा. मग आता काय झालं? तुला तुझ्या नवऱ्याने साधं खोलीत सुद्धा येऊ दिलं नाही, डायरेक्ट हकलूनच दिलं. व्हेरी बॅड. अजून काय म्हणून हक्क सांगत बसणार आहे या घरात? मी सांगू? तुझी जागा ना या घरात नाहीच आहे. तुझी जागा या घराच्या बाहेर आहे. हो, म्हणून ना तू तिथेच बाहेर जाऊन झोपायचं. चल जा, बाहेर जाऊन झोप. माझी खरी जागा कुठे ते मला चांगलंच माहिती आणि तू सांगायची काही गरज नाही. काय ना, तोंड खूप चालतं तुझं, पण ना
नुसती बडबड बडबड करून काही होत नसतं. काय ना